नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत ठाण्यातील घोडबंदर परिसरात हावरे सिटीमध्ये, जिथे आपण भेटणार आहोत छोट्याशा अत्यंत गोड मिथांशला. मिथांशचे आई बाबा हे लंडनमध्ये स्थित होते, पण लंडनमध्ये आपल्या मुलाचं संगोपन करावं असं त्यांना वाटलं नाही. भारतात येणं हे त्यांना जास्त योग्य वाटलं आणि म्हणून फक्त मिथांशसाठी ते ऑल द वे लंडनहून भारतात आले. भेटूया महाले कुटुंबियांना आणि त्यांच्या छोट्याशा मिथांशला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. मिथांश या नावाचा अर्थ आहे सगळ्यांचा मित्र, त्यामुळे तो इथे सगळ्यांचा मित्र आहे, माझाही. हे आपल्याला माहिती आहे. आता जाणून घेऊया हे सगळे मिथांशचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी दीपाली महाले, मितांशी मॉम. मी मिथुन महाले, मिथांशचा डॅड. ओके. मी चित्रा महाले, मी मितांशी आजी. सुशीला मितांशी पणजी. ओके. मी मितांचा पंजोबा आणि माझं नाव जगन्नाथ बनसोडे. ओके. मी मितांचा मामा, माझं नाव आदित्य. ओके. सगळ्यांची ओळख झाली. आता मिथांशच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज अँड लव्ह बोथ. बोथ. अरे वा. तुम्ही काय करता? मी टेस्ट मॅनेजर आहे कॅपजेमिनीमध्ये. ओके. आणि तुम्ही काय करता? माझा बिझनेस आहे अँड ॲज वेल एज आय एम एन ऍक्टर. अरे वा. काय गमती जमती करतो? मस्त. मितांश भरपूर काय काय करतो. मितांश डोळा मार, डोळा मारून नको. आणि मम्मा कशी हसते आणि मितांश कसा रडतो. लोक सांग मम्मी मितांश कसा रडतो, सांग कसा रडतो, सांग. अच्छा ओके. आणि मम्मा कशी ओरडते दाखव. तुला कशी ओरडते? नाही, मूड गेलाय. मूड गेला. मग प्रेग्नन्सीच्या वेळेला काय कसं होतं? सगळे डोहाळे कसले लागले होते? म्हणजे चण्यावाल्याची माती जी असते ना ती खायची डोहाळे लागलेले. चणेवाल्याची माती? चण्यावाल्याकडेची जी माती असते त्याचे खाय, म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीने एकदा आणलेले लपून, आणि मी ते खाल्ले तर मला फक्त त्याचेच डोहाळे लागले. आणि भाजतात खाली जी माती असते ती स्पेअर मध्ये असते ना, दगड असतात ते 5 रुपयाची खूप देतात ती तशी वाली ग्रे व्हाईट. ग्रे व्हाईट. हो, ती माती खावीशी वाटायची. मी माती खायचे डोळ्याने पहिल्यांदा. अच्छा, जुनं आहे का? बर बर बर. माझ्यासाठी पण नवीनच होतं. बर. पण बरेच जण मला बोलले की तू माती नको खाऊ, तुझा मुलगा काळा होईल, तुझ्या पोटात दुखेल, त्याला पोटात दुखेल बाळाला. भरपूर माझ्या घरचे सुद्धा, त्याच्या घरचे सुद्धा. मग काय करायचं? पण काहीच नाही झालं. बाळाच्या पोटात वगैरे पण नाही पण दुखलं. चोरून खाल्लीस का मग? हो, खूप चोरून खाल्ली. ऍक्च्युली मी ना नंदेच्या मुलीला ना चोरून सांगितलं घेऊन येत जा. हा पण बोलला नको खाऊ नको. म्हणजे चुप रे जरा, खाऊन दे मला. थोडं हळूहळू लपून लपून. एक दिवशी तुम्ही असं प्रॉपर 20 रुपीचं ते पॅकेट असं खाल्लं. नंतर मलाच टेन्शन आलं, बापरे बाळाला काहीतरी व्हायचं. म्हणून मी कमी केलं. पण थांबवलं नाही. पण नॉर्मल काही पदार्थ खावेसे वाटले की नाही? नॉर्मल म्हणजे मी जास्ती तिखट, म्हणजे ऍक्च्युली नॉर्मली गोड खाते खूप, पण प्रेग्नन्सीच्या वेळी मी खूप तिखट खाल्लं. डिलिव्हरीला काय धावपळ झाली का, गडबड झाली का? ऍक्च्युली माझे पूर्ण 9 मंथ्स ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले. आणि मग आम्ही नॉर्मल चेकअपला गेलो. तर नॉर्मल चेकअपला सांगितलं मग की म्हणजे मुलाचं डोकं खाली आलंय म्हणून सांगितलं. अँड एनी टाइम डिलिव्हरी कॅन हॅपन असं म्हणून सांगितलं. मग आम्ही पहिले विचार केला की काय म्हणजे थांबावं का थोड्या वेळासाठी, पण नंतर म्हटलं नको, रिस्क नको, फर्स्ट बेबी आहे म्हणून आम्ही मग ऍडमिट झालो. मग ते कॅस्टर ऑइल सांगितलं डॉक्टरने मला घ्यायला, म्हणजे कळा नॅचरली सुरू होतील म्हणून. तर ते घेतलं आणि मग अनकम्फर्टेबल वगैरे झाले. मग रात्री ऍडमिट झालो. आणि ऍडमिट झाल्यानंतर मग डॉक्टरने पुन्हा चेकअप करून सांगितलं त्याची हार्टबीट खूपच लो होत होती. मग त्यांनी सांगितलं नाही, सीझर करावं लागेल. पण आम्ही पहिले डिस्कस केलं की आजकाल सीझर कसं कॉमन झालंय, तर आम्ही पहिले डिस्कस केलं काय करावं. नंतर ते बोलले नाही खरंच हार्टबीट होत आहे, बघत होते. देन वी टूक अ डिसिजन की सीझर करायचं. ओके ओके. आणि आतमध्ये सुद्धा खूप म्हणजे जेव्हा ऑपरेशन थिएटर, एक तर माझं कधीच ऑपरेशन झालेलं नव्हतं. आता मला जेव्हा आत नेलं तर मला असं वाटलं की मी काय बाहेर येणार नाही. आणि माझे ऑपरेशन ना, आणि एवढं वियर्ड मी ऍक्ट केलं. म्हणजे माझ्या नेबर्सने एक बालकृष्ण दिलेला, त्यांना मी नेहमीच माझ्या ओव्हरऑल थ्रू आउट प्रेग्नन्सी माझ्याबरोबर होते. तर मी डॉक्टरला लिटरली सांगत होते मला प्लीज घेऊन जाऊन द्या, पण त्यांनी ते अलाव नाही केलं मला जायला. आणि मी बाहेर रडत होती, हा पण रडत होता. आणि घरचे अजून कोण आले नव्हते, म्हणजे येणार होते. मग माझे बाबा वगैरे नंतर आले, आई पण आल्यानंतर.
आणि मग आतमध्ये नेल्यानंतर मी लिटरली एवढी घाबरली. ते जे सिल्वर असतात ना बल्ब्स, आता सीझर आहे, आता तर आपल्याला दिसणार आहे ऑपरेशन, बट आय डिडंट इव्हन थिंक की ते लाईट्स आहेत. देगोन मला असं वाटलं माझं ऑपरेशन दिसणार आहे, मी अर्धी तर माझा बीबी हाय होऊनच मरते की काय. मग ते काय नाही, नंतर मग ते लोक कर्टन्स वगैरे टाकले आणि ती अनेस्थेसिस्ट येऊन तिने, मग मला काय सुचलंच आहे तिला मी काय विचारलं, तर मी एवढी घाबरली. मी तिला तुम्ही कुठे राहता, मी तिला असा प्रश्न विचारला. आणि मग तिने काय तुला पत्ता सांगितला? आता तिला पण माहिती आहे की मी त्यांना सांगितलं की मी खूप घाबरली. मग ती बोलली की नाही मी ठाण्यात राहते. मग ती एवढी बोलली आणि नंतर जे ऑपरेशन सुरू, मी पूर्ण ऑपरेशन डोळे बंद करूनच होती. तिने सगळंच सांगायला मजा आलीच ना, 102 एविंग वगैरे पत्ता सांगायला सुरुवात केली. म्हणजे तिला पण कळायला मी घाबरली. आणि नंतर जेव्हा 15 मिनिट्स मध्ये माझं ऑपरेशन, मला आवाज आला आणि मी लिटरली ते सेकंड इंजेक्शन लगेच येतात ना आपल्याला बेशुद्ध करतात, तर मी मला 3दा तरी विचारलं असेल त्यांना की मला मुलगा झाला का मुलगी. मे बी दे मस्ट बी थिंकिंग आय एम सो रेसिस्ट की मला मुलगाच हवाय, पण ऍक्च्युली मला मुलगीच हवी होती. बरेच जण फॅमिलीमध्ये म्हणजे की मुलगा पाहिजे, पण आम्हाला मुलगीच हवी होती. तर मी तिला त्या म्हणून विचारत होती, पण त्यांचं एक्सप्रेशन असं येते की हिला वाटतं मुलगा हवाय, खूप करप्ट आहे. पण मुलगा झाला, त्यांनी टाकलं. पण मी एवढी म्हणजे एवढं मला कळत नव्हतं बेशुद्ध होती का काय. मी 3 टाइम्स विचारले. ते डॉक्टर मला मग नंतर बोलले, अगं तू 3दा का विचारलंस की तुला मुलगा झाला का. त्यांनी सांगितलं होतं 3 वेळा तुला? एकदा सांगितलेलं आठवतंय मला, पण मी 3 टाइम अशी बेशुद्धात बोलली ते मला सुद्धा माहिती नाही. ते जे नंतर मला कळालं की मी त्यांना विचारलं म्हणून. पण तू तर ते चण्याची हे खाल्ली होती, त्याच्यामुळे तुझा विश्वास बसला नसेल गोरं बाळ झाल्यावर. राईट. म्हणूनच असं म्हणजे आम्हाला कसं होतं, गोरं असो काळं असो मुलगी असो मुलगा, फक्त हेल्दी चाइल्ड पाहिजे होतं ओव्हरऑल प्रेग्नन्सीमध्ये. कारण का आमचं एज पण होतं, एज लिमिट होतं आणि होतं की हेल्दी बाळ झालं पाहिजे. आणि लकीली त्याने खूप स्ट्रगल केला. तो लगेच NICU मध्ये गेला, त्याच्या हार्टमध्ये पाणी होतं, लंग्समध्ये सॉरी. आणि मग 7 days ऑलमोस्ट तो आमच्याकडे नव्हताच. माझे आजोबा तर डॉक्टरशी भांडत होते लिटरी, माझ्या मुलीला दिलंच का नाही तुम्ही मुलाला हातात. ते बोलले अरे NICU मध्ये टाकावं लागतं, पण म्हणजे त्यांचं प्रोसेस ते फॉलो करत होते. मग 7 days तर लिटरली तो नव्हताच आमच्याबरोबर. मग त्याला जॉन्डिस सुद्धा झालं. अरे. आणि मग नंतर त्याला घरी आणलं, त्याला पुन्हा जॉन्डिस झालं. युजली असं होत नाही की रिअकर होत नाही, बट ही वॉज लाईक त्याला असे अनयुज्युअल थिंग्स खूप झाले जे कोणाला होत नाही ते त्याला झाले असं. तर लाईक ते झालं. मग नंतर परत आम्ही त्याला ऍडमिट केलं 2 ते 3 दिवस. देन ही केम बॅक अँड परत मग थोड्या दिवसांनी परत त्याला युरिन इन्फेक्शन म्हणजे ही स्ट्रगल लॉट खूप. त्याला म्हणजे त्यांनी खूप लहान, ही वॉज जस्ट 1 or 2 months आणि त्याने इंजेक्शन वगैरे भरपूर घेतले. मग आम्ही डॉक्टर चेंज केलं. देन ते बोलले नाही त्याला काही झालं नाही, सिम्पटम्स असे काही दिसत नाहीयेत. देन ही वॉज ओके. पण त्यांनी रात्री 3-3, 4-4 वाजता पण त्यांनी पळवलंय मला खूप. बाबा बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं? खूप छान, खूप खूप छान. लाईक इट वॉज अ ड्रीम कम ट्रू. आणि खूप सुंदर होता. तर मला पहिले बिलीव्हच नाही झालं की लाईक ही इज आवर चाइल्ड. ही वॉज ऍक्च्युली लुकिंग लाईक माय मॉम, की माझी मम्मी असं हातात आहे म्हणून असं मला वाटतं. तेच कुरळे केस वगैरे लाईक, अँड ही वॉज व्हेरी गुड. ग्रेट. आज आपण आहोत मिथांशच्या घरी आणि आता आपण त्याच्या दोन्ही आज्यांची, खरं तर एक आजी आणि एक पणजी आजी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि आजोबा सुद्धा आहेत, पणजोबा सुद्धा आहेत. तर पहिल्यांदा गुड न्यूज कळल्यावर कसं वाटलं आजी? खूपच आनंद झाला. असं वाटलं कधी आमच्या घरी बाळ येते म्हणून, आणि आम्ही त्याच्याशी खेळतोय पण. अरे वा. पणजी आजी काय वाटलं? मला हेच वाटलं कधी आमच्या घरी बाळ येते ना, आम्ही त्यांच्याशी खेळतो. तुमची तर ही अजून पुढची पिढी आहे, त्यामुळे अजून जास्त लाडका असेल. जास्त लाडका. वा वा वा. पण तुम्हाला या डोळ्यांबद्दल माहिती होतं का, ते चणेवाल्यांची? हो माहिती होतं, पण गपचूप तरी आम्ही तिला सांगायचो खायचं नाही म्हणून. पण नाही, पण ती मग चोरून खायला लागली. ते तुम्हाला कळलं का कधी? माझी दुसरी नात आहे ना, तिला साथीदार होती. तुम्हाला माहित होतं का या डोळ्यांबद्दल? नाही, मला काय काहीच माहित नव्हतं. मी सांगितलं ऍक्च्युली जरा प्रेग्नन्सीमध्ये थोडी फॅमिली म्हणजे आम्ही जरा वेगळे होते. नंतर मित्रांच्या जन्मानंतर जास्त जवळ आलं. ओके. आणि त्यांचं पण वय म्हणजे जास्ती असल्यामुळे त्या पण इकडे येऊ नाही शकल्या. बरोबर. म्हणून तर माझं सगळं माझ्या नवऱ्यानीच आणि सासूबाईंनीच काढलं इकडे. बर. बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं? बापरे, खूपच आनंद झाला मला. मला इतकं असं झालं की असं कसं त्याला आवळू असं एकदम त्यांची मस्त, डुप्लिकेट खूपच होती. छान. आणि अर्थात तुमच्यासारखे हो दिसत होता. सर
त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं आईला धरलंय आईला कडेवर. आईला तर कडेवर धरायची कधी कदाचित वेळ येणार नाही, पण मितांशच्या रूपाने हो तसं एक तिला तर कधी उचललं नाही, पण मिथांशला उचललं असं वाटतं तिला घेतलंय म्हणून आता. वा वा वा. पण मजा वाटते की नाही, मजा वाटते. आपल्यासारखा दिसतो ना आपल्यासारखा दिसतो म्हणून. नाहीतर जनरली नवरा आणि बायको सतत माझी सून सगळ्यांना सांगत असते ही माझी सासू आहे दुसरी म्हणून. माझ्या सासू सारखाच दिसतो, सासू सारखा वागतो पण सासू सारखा का मितांश? आहे कबूल केलं. ग्रेट. तुम्ही सुद्धा तुमची मुलं वाढवली आहेत, पणजी आजी तुम्हाला खास प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 2 पिढ्यांपूर्वी आपली मुलं मोठी केली, तर काय फरक जाणवतो आत्ताच्या संगोपनाच्या पद्धती आणि तुमच्या वेळच्या पद्धती? आमच्या वेळेस तर वेगळ्याच होत्या पद्धती, म्हणजे साध्या सोप्या होत्या सगळ्या. बर. आता डॉक्टर हे पाहिजे मुलांना, डॉक्टरशिवाय होत नाही. आम्ही गुट्ट्या बिट्ट्या उघळून पाजायचो, म्हणजे घरगुती औषधं करायचो मुलांना. बर. आता डॉक्टरशिवाय काय होत नाही. बरोबर. आता पटतं काय हे सगळं? पटतं हे सगळं? पटतं मला. पटतं, कारण काकाला पटत नाही फारसं. पण तसं म्हणणं नाही, पण आम्हाला काय फक्त तिची छोट्याची काळजी घ्यावी. तुम्ही कशा पद्धतीने घ्यावी हा तुमचा प्रश्न आहे, पण बरं. त्याची काळजी घ्यावी हेच आमची इच्छा असते. बाकी दुसरं आणि काय. आता यांना ती म्हणाली की मुलांना जुन्या सांगा. पद्धतीने झाला, आम्ही म्हणतो नाही बा ठीक आहे, तिच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे, कारण ते मॉडर्न टाईपचे आमच्या दोघांमध्ये दोघांचा 2 जनरेशन गॅप आहे. हो. तर म्हटलं ठीक आहे, त्यांच्याप्रमाणे होते तुम्हाला काय, पण नकोस त्यांना करू द्या. आपण फक्त लक्ष द्यायचं, जर कुठे काय असेल तर आपण सांगायचं बाबा हे असं आहे, असं आहे. बर. ते सांगते फक्त. काय वाटतं मितांशसाठी काय स्वप्न आहेत, काय व्हावं त्यांनी? त्यांनी त्याच्या वडिलांसारखंच ऍक्टर वगैरेच हे साईड घ्यावी आणि चांगलं अगदी शिकून मोठा व्हावा. बरं. आजी काय वाटतं? पण मला हे वाटतं की त्याने शिकावं आणि पुढचं काहीतरी चांगलं करावं, बस. त्याने त्याचं Engineer बघा, वगैरे व्हावं. इंजिनियर व्हावं. हा. तुमच्या सगळ्यांच्या संमतीने मिथांशचे आई बाबा लंडनहून भारतात आले मिथांशच्या जन्माच्या वेळेला. आता मोठं होताना मिथांशनी भारतात राहावं का लंडनला परत जावं, काय वाटतं? तो लंडनलाच परत जावा, कारण त्याची आई बाबांना पण लंडनमध्येच राहायचंय. ओके. त्यामुळे आम्हाला पण असं वाटतं मग तो त्यांच्याच बरोबर राहिलेला बरा. अच्छा. पण आजी काय वाटतं? त्यांनी जावं तिकडे, आता तिथेच होते ना ते. जावं त्यांनी, व्यवस्थित राहावं बस. पण आपल्या जवळ राहावं असं वाटत नाही? वाटतं पण ते राहायला पाहिजेत ना. त्यांचं ठरलंय जायचं परत. मग ते जायचं ठरलेलंच आहे. बरं. तो वाटतं भारतात राहावा, पण माहिती आहे की तो जाणार आहे. बरं बरं. मला तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचंय की मिथांशच्या आई बाबांनी त्याचं संगोपन छानच केलं आहे, पण तुम्ही सुद्धा तुमची मुलं वाढवली आहेत, त्याच्यामुळे आम शुअर तुम्हाला सुद्धा अनुभव आहे. बऱ्याच गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत असतील, एखादी गोष्ट त्यांनी बदलावी असं वाटत असेल किंवा वेगळी करावी असं वाटत असेल, तर तुमच्यासाठी ही संधी आहे. तुमच्या मनातलं जे काही आजपर्यंत तुम्ही त्यांना बोलून दाखवलं नाहीये मिथांशच्या बाबतीत, ते तुम्ही आता बोलून दाखवू शकता. आणि त्यांना काहीच बोलायची परवानगी नाहीये. त्यांनी फक्त आपण व्हॉट्सअपवर जशा स्माइलीज देतो एकमेकांना, तशा या स्माइलीजनी रिॲक्ट करायचंय. सो ह्या तुमच्या प्रतिक्रिया. कोण सुरुवात करतंय? त्याच्याविषयी मी सांगेल की तिने चांगला सांभाळ करावं. म्हणजे आता माझी ती ताकद नाहीये एवढं सांभाळ करायची तिच्या मुलाची. तिने सांभाळ करावा व्यवस्थित आणि त्याला लहानाचं मोठं करावं. चला, पणजी आजींकडनं पूर्ण मार्क मिळालेत. काय प्रतिक्रिया आहे? अजून कोणाला काही कान उघडणी नाही करायची? नाही, मला करायची आहे. बरं. त्यांच्यावर. कारण काय माहिती आहे, जेव्हा आम्ही तिला फोन करतो या मुलाच्या बद्दल मितांशाबद्दल, तो म्हणतो नाही तुम्ही काही करू नका, आम्हाला माहिती असं आम्ही करतो, आमचा जमाना आहे. आता काय आम्ही किती भरपूर बाळपण बघितलेलं आहे, निबंध बघितलेलं आहे, सर्व कसं करायचं. पुढच्या काळामध्ये आम्हाला काही डॉक्टरची गरज लागत नव्हती. बरं. काही लागत नव्हती. आम्ही सर्व सांभाळत होतो. पण आता हे दोघं म्हणतात नाही, आम्ही आमचं करून घेऊ. आणि आम्हाला अभिमान आहे की दोघांनी ते छोट्याला सुंदरपैकी सांभाळलेलं आहे. हो, पण तुमचंही जरा ऐकावं असं वाटतं. येस, वाटतंच ना. पण आम्ही सांगतो त्या भल्यासाठी सांगतो म्हणून सांगितलं त्यांना. मी रागवतो जरा बरीच, खूप पॉझिटिव्ह मी. अच्छा. त्याच्याशी म्हणजे राहून द्या, आम्ही करतो. बर, असं म्हणतेस तू. जरा ओल्ड मी ते ओल्ड रूल्स फॉलो नाही करत. बर. जरा नवीन करते, माझी पण चूक आहे त्यात. पण मी माझ्या परीने त्याला सांभाळते. ओके. म्हणजे मी त्यांना नेहमी एक्सप्लेन करत असे की एव्हरी चाइल्ड इज डिफरंट आणि प्रत्येक आईला माहिती असतं त्यांच्या मुलांना काय पाहिजे काय नाही. मी तेच त्यांना एक्सप्लेन करते. पण त्यांना असं वाटतं की नाही ऐकत. जसं फॉर एक्झाम्पल बऱ्याच बायकांनी आम्हाला सांगितलं की त्याला बांधून ठेवा, त्याला मॉलिश करा, म्हणजे जोर जोराने. आणि मी ते काही फॉलो नाही केलं, कारण का मी सगळं युकेवरून ट्रेन मिळून आलेली आणि मी त्याला बांधून जर ठेवलं तर आम्ही अगेन्स्ट होतो
टू टाय हिम व्हेरी टाईटली. आणि आम्ही इकडे मोठा एक पेडिट्रिशियन पण आहे ठाण्यात आहेत. त्यांनी सुद्धा हे सांगितलं की आपण कुठेच आपल्या मुलांना ऍथलेटिक बनवणार आहे की जी बांधण्याची प्रथा आहे ती खूप जुनी आहे. मी हे नाही बोलते की जुनी प्रथा चांगली नाहीये, पण काळाच्या बरोबर ती चेंज सुद्धा झाली आहे आणि मी ती जुनी फॉलो नाही केली, मी सगळं नवीन फॉलो केलं. म्हणून मी त्यांना मध्ये माझ्या बोटायला देत नाही. काय प्रतिक्रिया त्यांच्या या म्हणण्यावर? अम्मा रडू येते तुला? असं रडू असलं पाहिजे ऍक्च्युली. बरं, अजून कोणाला काय बोलायचंय? मितान खूप क्यूट मुलगा आहे आणि मला तो खूप आवडतो आणि छान सांभाळतात आणि त्यांनी रोज माझ्यासाठी त्यांनी भेटायला घेऊन यावं. रोज घेऊन यावं? रोज रोज तर नाही जमणार सायली, पण विल ट्राय. काय प्रतिक्रिया? ओके. ग्रेट. सगळ्यांचं आपण ऐकलं आहे. आय एम शुअर तुमच्याही एकमेकांकडच्या बऱ्याच अपेक्षा असतील, काही पूर्ण होत असतील, काही नाही. तर काय प्रॉमिस कराल एकमेकांना इथून पुढे मितांसाठी एकमेकांमध्ये काय बदल घडवणार आहात? आमच्याकडे तरी हातात हात घेऊन प्रॉमिस करतात. बरं, खेळलं पाहिजे की नाही? बरोबर आहे. बदल धरा बरं, हात धरा आणि मितांच्या साक्षीने करून टाका एकमेकांना प्रॉमिस. मी शिकवू का कसं करायचं? बघ त्याच्याकडे बघ. त्याला म्हण, तिलाच कंप्लेंट्स आहेत जास्त. त्याला म्हण डॉर्लिंग. मी जनरली सगळ्यांना प्रिय करा आणि राजस म्हणायला होतं, हे लंडन रिटर्न आहेत ना म्हणून मी ना डार्लिंग म्हणायला. डार्लिंग, डार्लिंग, मी तुला वचन देते की. मी तुला वचन देते की. पुढचं तुझं तू म्हणायचंय. अच्छा. की मी मित्रांचं खूप लक्ष ठेवेन आणि तुला ऍज अ बेस्ट मदर होऊन दाखवेन. म्हणजे ऍज मी बेस्ट वाईफ आहे तर आहेच, पण बेस्ट मदर सुद्धा होईल. ओके. तुम्ही पण तिला म्हणू शकता स्वीट हार्ट. स्वीट हार्ट, मी तुला वचन देतो की. मी तुला वचन देतो की जे जे तू माझ्याकडनं अपेक्षा केल्या होत्यास, तुला वेळ द्यायला, मिथांशला वेळ द्यायला, त्या सगळ्या मी पूर्ण करेन. ओके डन. वेळ नाही दिला तर मला फोन करा. ओके. नक्की. चला, मिथांशच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे एक छोटंसं बाळ आहे अगदी मिथांश सारखं, फक्त ह्याला थोडेसे केस आहेत. आता मिथांशला सध्या नाहीये. आणि शेजारी काही डायपर्स ठेवले आहेत. इथे एक छोटी बाळाची पॅन्ट आहे आणि आपण रोजच डायपर्स बदलण्याचा सगळा कार्यक्रम करतो, तोच तुम्हाला करायचा आहे, फक्त फास्ट करायचा आहे. तर डायपर घालायचे बाबांनी आणि त्याच्यावर पॅन्ट घालायची आणि डायपर काढायचे आईनी. ओके, इझी. ओके. तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ दिला जातोय. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 4 डायपर्स पूर्ण बदलून बाजूला काढायचे. हे जर तुम्ही 4 वेळा व्यवस्थित पूर्ण केलं तर तुम्हाला मिळणार आहे मिथांशसाठी खास झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होतेय आता. शेवटचे 15 सेकंद उरले आहेत. अरे 15 लवकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 1, 2, 3, 4. तुम्ही जिंकला आहात मिथांसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा मिथांशला आणि महाले कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या भागात. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.